आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नामदार नरहरी झिरवाळ यांच्या नाशिक जिल्ह्यात तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कामगिरी, तब्बल 6 ठिकाणी कारवाई। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन याचा पदभार स्वीकारताच नाशिकमध्ये मोठी कारवाई करत तब्बल 6 ठिकाणी कारवाई करण्यात आली। रुपये 11,09,712 रुपये किमतीचा अन्न पदार्थाचा साठा जप्त। उन्हाळ्यात सध्या उष्णता चांगलीच वाढत असल्याने ग्राहकांमध्ये एनर्जी ड्रिंकची प्रचंड मागणी असते। ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 27 मे 2026 रोजी जेल रोड नाशिक रोड नाशिक येथील मे अजनी ट्रेडर्स जेल रोड नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळले। त्यामुळे सदर पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले कॅफिनेटेड बेवरेजेस, स्टिंग चहा व एनर्जी ड्रिंक या 2 अन्न पदार्थाचे अन्न नमुने घेऊन उर्वरित 1,584 बाटल्या भेसळीच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। दिनांक 27 मे रोजी मार्केट यार्ड पंचवटी नाशिक येथील मे नेहा फूड प्रॉडक्ट्स या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळले। त्यामुळे सदर पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले मैदा, पापड, स्नॅक्स या 2 अन्न पदार्थांचे अन्न नमुने घेऊन उर्वरित 336 किलोग्रामचा साठा भेसळीच्या संशयावरून व मिथ्या छाप असल्यामुळे जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आलाय। दिनांक 27 मे रोजी गे बालाजी ट्रेडिंग कंपनी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले रिफाइंड सोयाबीन ऑइल हे खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याने या रिफाइंड सोयाबीन ऑइल अन्नपदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित 430 किलोग्रामचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आलाय। दिनांक 27 मे रोजी गुरुदत्त छाया डेअरी होम मुंडेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये अनारोग्य परिस्थितीत पनीर या अन्नपदार्थाचे उत्पादन व विक्री होत असल्याने पनीर या अन्नपदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित 10 किलोग्रामचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आलाय। दिनांक 27 मे रोजी मे स्वामी बेवरेजेस वाडेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले स्वीटनेटेड कार्बोनेटेड बेवरेजेस चा या अन्न पदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित बाटल्या भेसळीच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। अहवाल प्राप्त होता संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल। सदर कारवाई तुकाराम मुंढे अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत यलमामे, गोविंदा गायकवाड, प्रतीक भट, सुहास मंडलिक, संदीप तोरणे यांनी मनीष सानप, संदीप देवरे व दिनेश तांबोडी सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थित व श्रीकांत करकाडे आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तयार केली असून ते जिल्ह्यातील व शहरातील उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवणार असून कधीही कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।